तिळगुळांच्या गोडीत नात्यांचा गोडवा भरावा, राग मतभेद विसरून एकमेकांशी प्रेमाने बोलावा. सूर्याच्या उत्तरायणासोबत जीवनात नवीन उमेद येऊ दे. मकर संक्रांतीच्या या दिवशी सुख समाधान घरात नांदू दे. तिळगुळ घ्या गोड गोड बोला, ही फक्त ओळ नाही सणाची. मनातली कटुता विसरून नाती जपायची ती शिकवण आहे. आकाशात रंगीत पतंग उडवतात, स्वप्नासारखे मोकळे निर्भय प्रत्येक दोरी सांगते. धरून ठेवा आशा, सोडू नका धैर्य. घरात उसाचा गोडवा, तिळगुळाचा सुगंध पसरतो. हसऱ्या चेहऱ्यातून संक्रांतीचा खरा अर्थ उमटतो. संक्रांतीचा खरा अर्थ उमटतो. हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत, हीच मी ईश्वरीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. मकर संक्रांतीचा आजचा दिवस फक्त सण नाही तर एक ती जाणीव आहे. अंधारातून उजेडाकडे आपण ही वळायची आठवण आहे. मकर संक्रांतीचा हा उत्सव आहे ना, तो हा निसर्गाचा उत्सव आहे. पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून या उत्सवाला मकर संक्रांत असे म्हणतात. तुम्हाला माहिती आहे का? तर संक्रांत म्हणजे काय? तर संक्रांत म्हणजे संक्रमण, म्हणजेच पुढे जाणं. संक्रांतीचा हा 3 दिवसाचा सण असतो. तो म्हणजे भोगी, संक्रांत आणि किंक्रांत. ह्या 3 दिवसाचा हा सण असतो. हा सण रथसप्तमीपर्यंत साजरा करण्याची ही पद्धत आहे. ह्या महिन्यामध्ये सूर्य आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची जी दिशा असते ती बदलतो, म्हणजेच तो उत्तरेकडे सरकत जात असतो. म्हणून या काळाला उत्तरायण असेही म्हणतात. मकर संक्रांती हा सण सूर्याच्या गतीशी आणि ऋतुबदलाशी जोडलेला आहे. हा फक्त धार्मिक नाही तर वैज्ञानिक आणि सांस्कृतिक अर्थानेही खूप महत्त्वाचे असते. तर ह्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणजेच सूर्याचं उत्तरायण सुरू होतं. नंतर दिवस हळूहळू मोठे होऊ लागतात आणि थंडी कमी होते आणि निसर्ग पुन्हा फुलायला लागतो. त्यामुळे हा दिवस नवीन सुखाशांतीचे प्रतीक मानले जाते. यामागची पौराणिक कथा आहे ती मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेलच, पण ह्या शुभ दिवशी एकच प्रार्थना मी करेन, मन स्वच्छ राहो, शब्द गोड राहोत, सूर्यांबरोबर आपलं आयुष्य नेहमी उजेडाकडे वळो. तर तुम्ही बघितलं की माझी अशी छान देवपूजासुद्धा झाली आहे आणि सकाळी लवकर उठून आज मकर संक्रांतीच्या दिवशी आहे ना, सूर्याला जल अर्पण केले जाते. म्हणजे ते खूप चांगलं असतं सूर्याला जल अर्पण करणे. तर रोज सकाळी जरी तुम्ही केलं ना तरी खरंच खूप चांगलं आहे. कारण मकर संक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि सूर्याला आपल्या परंपरेने देव मानलं जातं. त्या दिवशी सूर्यदेव उत्तरायण सुरू करतात, म्हणजेच शुभ काळाची सुरुवात. तर सूर्याला पाणी अर्पण करणं म्हणजेच कृतज्ञता व्यक्त करणे असते. आरोग्य, तेज आणि सकारात्मकतेचे हे मागणे असते. त्याच्यामुळं मकर संक्रांतीला किंवा रथसप्तमीला म्हणजे ह्या काळामध्ये ना जल सूर्याला अर्पण नक्की करा तुम्ही. आणि ना सूर्यनारायणचे उपवास देखील असतात. तर त्या दिवशी रथसप्तमीला मला आठवते की आई आहे ना असे सूर्यनारायणचे 7 दिवस उपवास असतात. तर त्याच्या वेळेस आपण ह्या अशा खणामध्ये किंवा मातीचं असतं मटकं, त्याच्यामध्ये दूध वगैरे तापवायचे. हे खूप आठवणी आहेत, त्या आठवणी खरंच जाग्या झाल्या मला. आणि त्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य करायची. तर सकाळी लवकर उठायची, 3 वाजताच आई लवकर उठून अशी छान सूर्यनारायणचे उपवास असायचे. तर सूर्यनारायणांना उपवासाला नैवेद्य किंवा सगळं काही असायचं ना. खूप छान दिवस होते ते. जुन्या आठवणी खूप छान होत्या. आणि लवकर उठून आम्ही आईसोबतसुद्धा उठायचो, सगळं ते पाहायचो. त्याच्यामुळे सगळी काही माहिती लहानपणापासून बघत आले. सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आता छान माझी देवपूजा झाली नेहमीप्रमाणे आणि आज सुगड पूजायची आहे. सुगड आपण कशी पूजणार आहोत हे सगळं काही व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे. व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू बघा. आणि आज मी छान वर्षाचा आपला पहिला सण आहे मकर संक्रांत, म्हणून तिळगुळ घ्या गोड गोड बोला. आणि आज मी पोळ्याचं जेवण बनवणार आहे. तर डाळ शिजायला घातली आहे आणि पटकन जेवण बनवून घेते. काही मी तयारी करणार आहे तर सगळं मी दाखवतेच. चला.
सुघड म्हणजेच आहे ना खण म्हणतात त्याला. तर ते खण मी छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेत आणि ठेवून दिलेत. सगळी काही तयारी करून घेतली आणि इथे डाळ शिजायला ठेवलेली, तो बघितलं तुम्ही. तर आता मी हे बघा येळवणी काढली इथे आणि इथे थोडीशी मेथीची भाजी केली आहे नैवेद्यासाठी. थोडीशी चण्याची डाळ 1 वाटी भरच शिजायला घातल्याने त्याच्या पोळ्या म्हटलं पटकन करावं, कारण पूजासुद्धा करायची होती आणि पूजेचा मुहूर्त म्हणजे 3:15च्या नंतरच होता. ते 6:15 काहीतरी आय थिंक होतं. तर म्हटलं चला त्याच्या आधी जेवण वगैरे करून म्हटलं चला पोळ्याचं मस्त असं झालेल्या आहेत माझ्या पोळ्या. आणि इथे बघा पापड तळलेले आहेत, वेगवेगळे पापड आहेत. ते आर्याचं काढलेत आपल्या आर्याने, तर वेगवेगळे पापड तळलेत आणि त्याचबरोबर इथे आमटी केली आहे आणि खूप छान असं पातळच आमटी करते मी. आणि इथे पोळ्या झालेल्या आहेत माझ्या आणि थोडीशी गुळवणी केली आहे, तर फक्त आर्याच्या पप्पासाठीच गुळवणी केली. तर इथे माझं सगळं जेवण करून झालंय. पोळ्या, पापड तळलंय, भजी बनवली आहे, कांदा आणि बटाटा चिरून भजी बनवली होती. ते पापडाच्या खाली आहे भजी आणि याच्या खाली आहे. आणि इथे मेथीची भाजी बनवली आहे. सगळं जेवण माझं बनवून झाले आणि आता महत्त्वाची देवपूजा झाली आहे. पोळ्याचं जेवण छान करून झालं आहे. थोड्याच पोळ्या केल्यात. आपल्या वर्षाचा एक सण असतो आणि सुरुवातीला म्हणजे सर्वात आधी आपला मकर संक्रांत हा सण आहे. सर्वात वर्षाचा पहिला सण आहे आपला आणि नवीन वर्षाचा नवीन मस्त सण साजरी चांगला गोड यांनीच केला पाहिजे. त्यामुळे गोड असं पुरणाच्या पोळ्यांचंच थोडं का होईना म्हटलं नैवेद्य देवाला पण होईल आणि चांगलं आहे जेवण हे करेल. म्हणून माझं तर सगळं जेवण झालेलं आहे. आता मला सुगड पुजायचं आहे, छान सगळी तयारी करायची. तर चला आतापुरती इथे नैवेद्य दाखवायला मी भजी बनवली आहे आणि बाकीच्याचं पीठ ठेवून दिलं आहे, कारण ते नंतर गरम गरम संध्याकाळी करता येईल. तर सर्व जेवण करून झालं आणि मग मी तयारी करायला घेतली. तर आज हिरवी साडी घातली आहे मस्तपैकी, कारण आहे ना संक्रांत पिवळ्या साडीवर आली आहे, त्याच्यामुळे पिवळं वस्त्र घालायचं नसतं म्हणून मी आहे ना पिवळी साडी घातली नाही. हिरवा कलर किंवा लाल कलर अशी साडी घालतात, तर आज मी हिरवी मस्त अशी साडी घातली आहे आणि त्याच्यावर ट्रेडिशनल असे दागिने छान वाटतात मोत्याचे, त्याच्यामुळे हार बांगड्या असे मोत्याचेच मी दागिने घालते. तर अशी तयारी करते. तर असं ट्रेडिशनल लुक केलेला आहे मी, साधा आणि सिम्पलच घातले. नथ वगैरे घातल्यावर तर खूप आपला मराठी मोळा लुक असा दिसतो. तर चला आता पूजा करायला घेते. तर आता इथे मी सगळं साहित्य घेतलं आहे आणि ह्या भाज्या घेतल्यात, खण घेतले, फुलं वगैरे लागेल ते घेतले आणि चौरंग मी इथे घेतला नाही, कारण आहे ना मला काही ही छोटीशीच पूजा आणि साधी सिंपल पूजा असते, त्याच्यामुळे म्हटलं छोटासाच पाटावरच आपलं मी हे मांडत असते. तर मकर संक्रांती हा सण आपल्या सौभाग्यासाठी आणि आपल्या पतीला खूप उदंड आयुष्य लागू दे, आपल्या घरामध्ये सुख शांती नांदू दे, ह्यासाठी हा उपवास केला जातो. आणि की मगाशी मी जसं म्हटलं की ह्याच्यामागे खूप पौराणिक कथा आहे आणि ती थोडक्यात मी सांगते की सूर्यदेव आणि त्यांचा पुत्र शनी यांचे संबंध तणावाचे होते. मकर संक्रांतीला सूर्य शनीच्या मकर राशीत प्रवेश करतो आणि त्या दिवशी सूर्य स्वतः शनीकडे जातो, म्हणजेच अहंकार सोडून नातं सुधारतो असं मानलं जातं. म्हणून हा सण नातेसंबंध गोड करण्याचा मानला जातो. आणि दुसरं गोष्ट म्हणजे तिळगुळ का देतात, तर ह्या काळात थंडी असते आणि तीळ शरीराला उष्णता देतात आणि गूळ ताकद देते. तर त्याच्या मागे सुद्धा फक्त आरोग्य नाही, तर तिळगुळ घ्या, गोडगोड बोला, म्हणजेच जुने वाद विसरून प्रेम आपुलकी वाढवावी. थोडक्यातच म्हणजे मकर संक्रांती म्हणजेच अंधारातून प्रकाशाकडे, थंडीपासून उभेकडे जाणं आणि कटुतेपासून गोडव्याकडे जाणं, म्हणजेच मकर संक्रांती सण आहे. तर आता मी छान छोटासा पाट घेतला आहे, कारण मी जसं म्हटलं छोटीशीच आपली मांडणी असते, तर हे खण पूजायचे असतात त्याच्यावर. तर तुम्ही असे मी ताटात घेऊन सुद्धा खण पूजू शकता किंवा असे आपण पाटावर लाईनीशी 5 असे खण मांडू शकतो. तर आता मी आहे ना छान नेहमीप्रमाणे कुठलीही पूजा करायच्या अगोदर आपण दिवा प्रज्वलित करून घ्यायचा असतो, तसं दिवा लावून घेतला आहे आणि तांदूळ असे पाटावर ठेवलेत. आणि सगळ्यात आधी आपल्याला बाप्पाची पूजा करायची आहे, तर गणपती बाप्पांची पण मी पूजा स्थापना करून घेतली, त्यांची पूजा केली आहे. त्याच्यानंतर हे जे खण आहे ना ते खण पूजायचे आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या भाज्या मिक्स भाज्या असतात त्या ठेवायच्या असतात आणि ते खण म्हणजेच आपल्याला सुगड पूजायचं आहे. तर संक्रांतीचा हा उत्सव आहे ना तो निसर्गाचा उत्सव आहे
आणि मराठी संस्कृतीनुसार जानेवारी म्हणजेच पौष महिन्यामध्ये हा सौभाग्य वाढवण्यासाठी घरोघरी हा हळदी कुंकूचा कार्यक्रम रथसप्तमीपर्यंत केला जायचा. आणि पूर्वीच्या काळी ना हे कुंभ म्हणजे ज्याला खण म्हणतो आपण, सुघड म्हणतो, ते कुंभ आहे ना ते वाण दिले जायचे. आणि तो निसर्गाचा सण आहे, त्यामुळे जे पिकतं तेच वाण म्हणून दिले जायचं. तर आता ह्याच्यामध्ये बघा गव्हाच्या कोंब्या आहेत, हरभरा आहे, वाटाणा आहे, पावटा आहे, शेंगा आहेत, जे हिरव्यागार अशा थंडीच्या महिन्यामध्ये अशा भाज्या पिकलेल्या असतात. आणि त्या भाज्यांना खूप ते आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं आणि त्या भाज्यांना खूप महत्त्व असतं. त्याच्यामुळे ते सुगडमध्ये म्हणजे खणामध्ये पूजलं जातं. तर हे सगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत ना, त्या आता मी एक एक खणामध्ये ठेवणार आहे. आणि त्याचे ते छोटाशी पंतीसारखं दिवा आहे, त्याच्यामध्ये तो तीळ ठेवायचा आहे. तर तिळालासुद्धा तेवढंच महत्त्व आहे. त्यामुळे तीळसुद्धा आणि तिळगूळ हे सगळं मी ठेवणार आहे. आणि त्याची छान अशी आपण पूजा करायची आहे. आणि हे पूजायचं तर त्याच्यामध्ये ना हळदी कुंकू हा सण का केला जातो हे सुद्धा आपल्याला सगळ्यांनाच माहिती असेल. कोणाला माहिती नसेल तर मी त्यांच्या खरंच उपयोगाचे, ज्यांचं कारण लग्न नवीन झालेलं आहे आणि संक्रांत पहिली आहे, तर म्हणजे त्यांच्यासाठी थोडीशी माहिती होईल यासाठी मी सांगते की हळदी कुंकू का करतात. तर पूर्वी महिलांना ना बाहेर फारसं पडायला मिळत नसे किंवा बाहेर जायच्या नाहीत. तर त्यामुळे हळदी कुंकूच्या निमित्ताने भेटवस्तू देऊन सन्मान आणि प्रेम व्यक्त केलं जायचं. आणि ते आजही त्याची परंपरा आपली चालूच आहे. तर हळदी कुंकू खास करून महिलांसाठी केलं जातं. आणि कारण स्त्री ह्या घराची लक्ष्मी मानली जाते. आणि हा कार्यक्रम आहे ना महिलांमध्ये आपुलकी, स्नेह आणि एकत्र येण्यासाठी हा सण साजरी केला जायचा. तर त्या दिवशी हळदी कुंकू केल्यामुळे घरात सकारात्मकता, समृद्धी आणि शांतता नांदते. अशी श्रद्धा आहे की तिळगुळ हे वाण देऊन नाती गोड केली जायची. तर आता बघा छान अशी मी सगळ्या खणामध्ये भाज्या ठेवलेल्या आहेत आणि फुलं वाहून घेतलेली आहेत, हळदी कुंकू वाहिलेलं आहे आणि धूप दीप दाखवून छान अशी मी पूजा केली आहे. आपल्या सौभाग्यासाठी आणि आपल्या पतीला उदंड आयुष्य लागू दे, घरात सुख समृद्धी नांदून दे, हीच आपण इच्छा मागायची असते. आणि छान अशी आपली मनसोक्त पूजा आपण करायची असते. मंदिरात जायचं असतं. तर सगळ्या बायकांना हळदी कुंकू मंदिरात वाहतो, खण देतो, एकमेकांना ओवसा देतात. सीतेचा ववसा, रामाचा ववसा असं म्हणतात. सगळ्या आपापल्या पारंपरिक पद्धतीने संक्रांत साजरी करतो. सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. मकर संक्रांत एवढं सगळं ठेव इथे डबा ठेवलाय मी. आता मी ही सुगड पूजा केलेली आहे. आणि सुगड पूजा का करावी, कशी करावी, हे सगळे मी तुमच्या बरोबर शेअर केलंच आहे. काम चालू आहे त्याच्यामुळे आवाज येत असेल, पण मी बराच वेळ थांबले होते पण काय आवाज बंद होत नाही. तुम्ही बघितलं असेल तर ही सुगड पूजा आपण आपल्या सुवासिनी बायका करतात. आणि संक्रांत ही आपल्या नवऱ्यासाठी त्यांच्या खूप उदंड आयुष्य लाभो यासाठी आपण ही पूजा केली जाते. तर आता छान अशी माझी पूजा झाली. पण आता ही सुगड पूजा जी मी केलेली आहे ते सुगड आहे, म्हणजे जे खण म्हणतात, सुगड म्हणतात. तर ते सुगड आहे ना, एक आपल्या देवाजवळ ठेवायचं देवाऱ्यामध्ये. आणि एक सुगड तुम्ही मंदिरात जात असेल तर मंदिराच्या इथे ठेवा, विठ्ठल रुक्माईच्या जवळ. आणि एक सुगड आपण तुळशीजवळ ठेवायचं आहे. तर अशी ही नंतर पूजा केल्यानंतर सुगड ठेवून द्यायचे. आणि आपण जो ओवसा देवाऱ्यामध्ये पण दाखवायचा असतो, जो ओवसा असतो
जे आपण खणाने भरलेलं आहे, या सुगडमध्ये भरलेलं आहे ना, तेच आपण देवाऱ्यामध्ये असं व्हायचं आहे. हळद कुंकू वाहून हे जे सगळं आपण केलेलं आहे भाज्या ते व्हायच्या असतात. आणि त्याचप्रमाणे आपण सूर्यनारायणला, आपल्या सूर्याला सुद्धा हळदी कुंकू वाहून, आणि त्याचबरोबर तुळशीला सुद्धा हळदी कुंकू वाहून ओवसा व्हायचा असतो. हळदी कुंकू आता रथसप्तमीपर्यंत होतं. हॅपी मकर संक्रांती. आमच्या इथे ना छोट्या छोट्या मुली आहेत ना, तर तिळगुळ द्यायला आले होते आणि सगळेच येतात. ते म्हटलं चला ह्यांना पण व्हिडिओचा आवड आहे आणि त्यांना त्यासाठी मी घेतलं. आणि काय बोलते, बोल. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. चला, आजचा दिवस खूप छान गेला आणि आपला नवीन वर्षाचा नवीन सगळ्यात पहिला सण. तर चला, व्हिडिओचा मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.